ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। स्वतः मनोजदादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण पूर्ण सहकार्य करू आणि ज्या अटी शर्ती घातल्यात त्यासह त्यांनी मान्य केलेल्या आहेत। त्याच्यामुळे त्यांना जे आझाद मैदानावर परवानगी दिली आहे एका दिवसापुरती दिलेली आहे आणि त्या अटी शर्तीसह त्यांनी सगळ्या मान्य केलेल्या आहेत। त्याच्यामुळे याच्यावर निश्चितपणे शांततापूर्ण मार्गाने त्या ठिकाणी हा मोर्चा होईल याची मला खात्री आहे। त्यांनी असं म्हटले सकाळी पत्रकार परिषदेत, मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाची सगळी कळकळ दिसते, त्यामुळे ते योग्य वेळी आणि योग्य निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं। निश्चितपणे मला असं वाटतं की याच्या संदर्भात कमिटी जी नेमलेली आहे शिंदे समिती, तर तिने वेळोवेळी पॉझिटिव्ह निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे ज्या काही किरकोळ बाबी शिल्लक आहे त्याच्या संदर्भात सुद्धा योग्य तो निर्णय घेतला जाईल याची मला खात्री आहे। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी गणपतीचं दर्शन घेतलं, दोन भाऊ एकत्र आले आणि कुटुंब। एक गोष्ट अनेक वर्ष नंतर ते त्या ठिकाणी जात आहेत ही आनंदाची बाब आहे। भावाने भावाच्या घरी गेलंच पाहिजे गणपतीला, ते गणपतीला जाणं याच्यामध्ये राजकीय चर्चा काही होणं हे योग्य असं मला वाटत नाही। शेवटी ते कुटुंब आहे, कुटुंब एकत्र आलं तर त्याच्यासाठी आनंदाची बाब दुसरी कुठलीही नाही। राधाकृष्ण पाटील आणि उदय सामंत साहेब यांना जबाबदारी दिलेली आहे मनोज जरांगे यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची, काय वाटतं तुम्हाला? त्याच्यामध्ये ते निश्चितपणे यशस्वी होतील याची मला खात्री आहे। शिंदे समितीचा जो अहवाल आला त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सरसकट मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही। त्याच्यामध्ये कुठलंही आरक्षण असतं, त्याच्यामध्ये कागदपत्राची पडताळणी व्हायलाच लागते आणि हे एकाच समाजापुरतं मर्यादित नाही। कुठल्याही समाजाचं आरक्षण असलं तरी कागदपत्राची पूर्तता ही त्याला अट आहे। त्याच्यामुळे ते कागदपत्राची पूर्तता होण्याच्या दृष्टीने आपल्याला माहिती आहे की निजामकालीन जे कागदपत्र आहे त्याचं सगळ्यांचं भाषांतर करून ते उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुणबी ह्याच्यामध्ये जे लोक येत होती त्यांना आता सहजासहजी त्यांचे कागदपत्र उपलब्ध आहेत आणि त्यांना ते दाखलेसुद्धा मिळू शकतात। फक्त सगळे सोयरे या संदर्भातच त्यांचा जो आग्रह आहे त्या संदर्भात समिती निर्णय घेईल याची आम्हाला खात्री आहे आणि जी काय वस्तुस्थिती आहे ती जी समिती नेमलेली आहे त्यांना भेटण्यासाठी मंत्री महोदयांची, ती त्याच्यावर त्यांची योग्य ते त्यांच्या निदर्शनाला आणून देईल। जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात असं फडणवीसांनी, असं संजय राऊत म्हणतात। बघा, मागण्या अमान्य कधीच झाल्या नव्हत्या, मागण्या पूर्ण ते कधी करू शकले नाही। या मागण्या दोनच काळामध्ये मान्य झाल्या, त्यापैकी पहिल्या वेळेला झालं त्यावेळेला फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि दुसऱ्या वेळेला ज्यावेळेला झालं त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मला वाटत नाही की संजय राऊतांचा काय रोल आहे म्हणून। संजय राऊत बोलतात त्यावेळेला त्याच्याकडे फारसं कोणी सिरियसली बघत नाही आणि आता सुद्धा बघितलं जाणार नाही अशी मला खात्री वाटते। तरी सरकारवर दबाव येण्याचं सुरू आहे, दबाव येण्याचं काम सुरू आहे, काय सांगणार? नाही बघा, असं म्हणता येणार नाही कारण त्यांनी मान्य केलं की 5000 लोकांना जी परवानगी दिली आहे आझाद मैदानावर त्याचं पालन करायचं स्वतः जरांगे साहेबांनी मान्य केलं आहे। त्याच्यामुळे त्याच्यात काय अडचण येईल असं मला वाटत नाही। देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भूमिका सोडावी, त्यांच्याकडे अजून एक संधी आहे, त्यांचे उपकार मराठी विसरणार नाही असं जरांगे पाटील म्हणतात। नाही, असं त्यांचा काहीतरी फडणवीस साहेबांच्या बाबतीत गैरसमज आहे तो दूर लवकरच होईल याची मला खात्री आहे। कारण पहिलं जे आरक्षण मिळालं मराठा समाजाला त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते, तर हे विसरून चालणार नाही। आणि दुसऱ्या वेळेला सुद्धा आरक्षण जे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं त्यावेळेला सुद्धा फडणवीस साहेबांची त्याच्यामध्ये मोठी भूमिका होती आणि त्यांचा पूर्ण त्याला पाठिंबा होता। इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असं भाजपकडनं जरांगेंच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली। बघा, कोणीतरी बॅनर लावतो त्याच्या फारशी त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे असं बिलकुल नाही। मला असं वाटतं की मनोज जरांगेंचं मनोज दादांचं चांगला असा मान हा शासनाने ठेवलेला आहे आणि ते सुद्धा त्यांनीसुद्धा मान्य केलेलं आहे की जे निर्देश दिलेले आहेत कोर्टाने त्याचं सन्मान करण्याचा। त्याच्यामुळे शांतता मार्गाने हे सगळं होईल, पार पडेल। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.